कशाला? पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला घाबरले. मुनी मुक्त झाले. भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा. हे ऋषी मुनी घाबरले, पण आम्ही घाबरत नाही. आम्हाला मोक्षपद नकोच. तुच्छ करून टाकलं आम्ही मोक्षपद. मोक्षपद तू वेगळ्या चालीत म्हणा. मोक्षपद तुच्छ केले या कारणे. मोक्षपद तुच्छ केले नारायण. कारणे मोक्षपद तुच्छ केले नारायण. मोक्षपद तुच्छ केले नारायण. मोक्षपद तुच्छ केले नारायण. पद तुच्छ केले या कारणे. आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे आयुष्य सुख. सुख कशात आहे? कशात सुख आहे? भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे महाराज. आपली बरीच माणसं कशातही सुख मानतात. मगाशी सांगितलं मी, प्रत्येकाच्या सुखाचे प्रकार वेगवेगळे येतात. वेगवेगळे महाराज, मी जे सांगितलं ना सुरुवातीला, माझ्या बळीराजानं दारूची बंदी केली. मूळ शोधायचं, कारण शोधायचं. आपल्याला कळलं पाहिजे ही जी दारू आहे तिचा शोधही कसा लागला हे कळलं पाहिजे ना आपल्याला. आहे का नाही महाराज? तर भजन करायचं. विठाला विठाला. बळी महाराज आंबर मित्र मंडळ, ही बळीराजाचं मंदिर जगातलं एकमेव मंदिर आहे. जगातलं एकमेव मंदिर आहे. महाबळीपुरम जी बळीराजाची राजधानी आहे तिथं मंदिर आहे, स्ट्रक्चर आहेत, पण बळीराजाची मूर्ती नाही तिथं. अनेक ठिकाणी आम्ही फिरलो. आमचे शिंदे मामा असतील, सुनील भाऊ असतील, सगळी मंडळी असतील, आम्ही फिरलो. पण बळीराजाचं एकमेव मंदिर हे जगामध्ये एकमेव मंदिर आहे. आणि या बळीराजानं महान चक्रवर्ती राजा म्हणजे सार्वभौम असा राजा. राजाचं काम असतं कायदे करणं. राजाचं काम काय असतं? कायदे करणं हे राजाचं काम असतं. ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या त्या गोष्टी खंडन करणं हे त्याचं काम असतं. महाराज शोध घेतला या गोष्टीचा. तत्वज्ञानी आमच्या बळीराजानं या सगळ्या गोष्टीचा शोध लावला आणि बळीराजानं भगवंताची प्रार्थना केली. तुकोबराय अभंगात सांगतात, नाही देवापाशी मोक्षाचे देव. कोणता देव? कोणता देव म्हणायचा? आपण कशालाही काय करतो? हो, आपण कशालाही देव करतो. मनाला येईल तो. नागबाबांनी तर फार सुंदर एका अभंगात लिहून ठेवलंय. काय केलंय? लोक काय करतात? शिळ्या तांब्याचं काय केलं? शिळा तांब्याची बाहुले केले. शिळा तांब्याची बाहुले केले. शिळा तांब्याची बाहुले केले. शिळा तांब्याची बाहुले केले. नागबाबांनी सांगितलं. महाराज एक माणूस चालला होता, चपला घेतल्या त्यांनी. चपला विकत किती रुपये चपला घेतल्या असत्या? अंदाज तर करा. काहीच नाही अंदाज. काहीतरी 10,000 चपला घेतल्या. कीर्तनात सांगायला काय जातं? एवढ्यात घेतल्या 10,000 चपला घेतल्या. तुम्ही कुठे चपला काढल्यात? कुठं काढल्या? तिकडे बाजूला लांब, इकडे तिकडे. 10,000 चप्पल अशी तर मला खरं सांगा बरं, तुमचं डक्ष कुठं असतं?
तुमचं लक्ष चपलाकडे. असं 10,000ची चप्पल घेतली महाराज, 10,000ची चप्पल घेतली. आता जत्राला निघाला होता, यात्रेला, आता त्याच्या डोक्यात आलं बा ही चप्पल आजच घेतली, हरली, चोरीला गेली तर काय करणार. त्याने काय केलं माहिती का महाराज, त्याने अशी दगड घेतले आणि त्या चपलावर काय ठेवले, अशी चांगली उरुळी करून काय ठेवले, दगड ठेवले. आणि दगड ठेवले महाराज. त्याच्यावर तिने ओळखवून येण्यासाठी काय केलं, काही फुलं होती, त्याने काय केले, ते चपलावर फुलं ठेवली. त्याला अजून पक्क ओळखवणं करू. मग हळदी, कुकू, बुक्का, गुलाल सगळं पंचपाळा घेतलं आणि काय केलं, त्याच्यावर टाकून दिलं. आता माझ्यासारखे कपडे होते, धोतर होतं, टोपी होती, फेटा होता, पंचा होता गळ्यात, आणि मी असं ते हळदी, कुकू, बुक्का, फुलं टाकीत होतो. आणि एका माऊलीने पाहिलं, आणि जसं तिने पाहिलं तिला काय वाटलं, ज्या अर्थी हा महाराज पूजा करतोय त्या अर्थी तर काय देवा तिच्या हातात ताट होतो. ती लगेच आली, तिने हळदी कुकू काढलं आणि कशावर टाकलं, इथं गेलं ते दर्शन घ्यायला. आता तिने हळदी कुकू टाकलं, फुलं वाहिले, दम नाही काढला, तिने अगरबत्ती काढली, पेटवली, काय केली तिने, त्याला ववाळली, तिथं खवली. आता जशी तिने पाहिली बाकीच्या बघा आता काय धावले ना त्या सगळ्या इतक्या आल्या, काय काय सांगू तुम्हाला, इतकं महाराज अशी उरुळी झाली, अशी फुलाची आणि हाराची. आता ह्यो महाराज गेलता कशाला, पाया पडायला. ह्यो जेव्हा आला परत त्याने पाहिलं, काय म्हणले माही चप्पल होती, ही गर्दी कुठून झाली. त्याला लोक लाईनी त्या म्हणले पाया पडायला. अरे म्हणलं लाईनीत या, म्हणले माझी चप्पल येते, म्हणले तिकडून या. आला बा कसा तरी, त्याने ते सगळं उचाकलं. खाली काय होती, काय होती, आणि लोक कशाची पूजा करीत होते, शेंदारी दारी दैवत भगवती पूजे बोलते आपला पडता नाही, तो देव नाही, त्या देवापाशी मोक्षाचं गाठोळ नाही. ते देवही नाही, देव सांगणार आहे तुकोबर आहे पुढे शेवटी त्या देवापाशी. मोक्ष म्हणजे काय, पुन्हा जन्म मरणाला मला यायचंच नाही, मला अशा ठिकाणी नेऊन ठेव देवा की मला मुक्त कर, मला मोक्ष मिळू दे. तुकोबरायने सांगितलं नाही, आम्हाला ते मान्य नाही, आणि देवापाशी तसं काही नाही. आणि मग त्याने विचारलं, महाराज तुम्ही सांगता अशा पद्धतीने मोक्ष नाही, मग मोक्ष शब्दाची व्याख्या तुम्हीच सांगा ना महाराज, काय हो मोक्ष शब्दाची व्याख्या. आणि मग तुकोबरायने त्याच्याकडे पाहिलं, ऐक तुला मोक्ष समजून घ्यायचा आहे का, मोक्ष समजा तू जे म्हणतो ते मोक्ष नाही. मोक्ष म्हणजे काय, आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणं आणि आपलं इंद्रियाचा जय साधुनिया माना,
Yeah.